नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी आवळा, हळद आणि हिरव्या मिरचीचं वर्षभर टिकणारं लोणचं. खूप हेल्दी आणि खूप चवदार. हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 8 ते 9 मोठ्या आकाराचे आवळे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 3 लिंबांचा रस आणि जवळपास 400 ग्रॅम एवढी ओली हळद. हे सर्व आपण स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून घेणार आहोत आधी. त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही. पाणी अजिबात राहायला नको ह्याच्यावर. थोडंसं आलंही घेतलं आहे मी इथे. आता एका मोठ्या ताटामध्ये आपण चिप्स बनवतो ती किसणी घ्यायची आणि त्याने ह्याच्या काप करायचे. हे काप करताना थोडंसं काळजीपूर्वक करायचे. आता तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याचे छोटे छोटे तुकडेही बनवू शकता. मी मात्र काप बनवणार आहे, त्याच्यामुळे लोणचं दिसायलाही छान दिसेल आणि लवकर मुरेलही. तर आधी आवळ्याचे काप बनवून घेऊ आणि नंतर हळदीचे. हळदीचे काप करताना हाताला थोडा पिवळा रंगही लागू शकतो हळदीचा. आवळ्याचे काप तर करून झालेले आहेत, खूप सुंदर दिसतात दिसायला. आता आपण हळदीचेही करू याच पद्धतीने. आवळा आणि हळद हे दोनही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तसं तर आपण दररोज हे खाणार नाही, त्यामुळे असं लोणचं घालायचं आणि एखाद दिवशी हे खायचं. दररोज खाल्लं तरीही चांगलंच आहे. तर हळदीचे आणि आवळ्याचे काप करून झालेले आहेत. आपण आता आलं घेऊया. असं कापायचं आणि त्यानंतर असे उभे उभे काप करून घ्यायचे, किंवा अगदी जाड किसणीवर किसून घेतलं तरीही चालतं. आवळा, हळद, आलं, हिरवी मिरची या सर्वांचं लोणचं छान लागतं. आता हिरव्या मिरचीचे काप करताना असे करायचे छोटे छोटे तुकडे. हे लोणचं बनवताना मी मध्यम तिखट मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला थोडंसं तिखट लोणचं हवं असेल तर अगदी तिखट मिरची वापरली तरीही चालेल. हे लोणचं खराब होऊ नये म्हणून आपण जवळपास 3 लिंबाचा रस वापरणार आहोत. लिंबाऐवजी तुम्ही 2 चमचे एवढं व्हाईट विनेगर जरी ह्या लोणच्यात वापरलं तरी लोणचं खराब होत नाही. तर आता सर्व कापून झाल्यानंतर लिंबाच्या फोडी करून घेऊयात. आता ह्या कापांवर आपण 1.5 चमचे एवढं मीठ आणि अर्धा चमचा एवढी हळद घालणार आहोत आणि हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहोत, जेणेकरून सर्व कापांना मिरचीला हे हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल. त्यामुळे लोणचं आपलं खराब होणार नाही. आणि वरून लिंबाचा रस घालायचा आणि लिंबाचा रस घातल्यानंतर मात्र चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं. आता एक काप ठेवू साईडला आणि ह्या लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवूया. एका कढईमध्ये जवळपास 150 ml एवढं तेल घेतलं आहे. छान कडकडीत गरम करायचं आणि कोमटपेक्षा थोडं गरम असताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढा हिंग घालायचा. हिंगामुळे या लोणच्याची चवही छान येईल आणि लोणचं छान टिकेलही. त्यानंतर जवळपास 2 चमचे एवढं लाल मिरची पावडर, अर्धा चमचा एवढी हळद आणि पाव चमचा एवढी मिऱ्यांची पावडर घालायची. थोडंसं काळं मीठ आणि अर्धा चमचा एवढंच भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 3 चमचे एवढी कलोंजी म्हणजे कांद्याचं बी घातले. तेल आणि हे सर्व मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण दुसरा मसाला बनवूया. हा मसाला बनवण्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा. तवा तापला की गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. त्यानंतर ह्याच्यावर 2 चमचे एवढे मेथीदाणे, 10 ते 12 काळी मिरी, 3 चमचे एवढी मोहरी, 2 चमचे जाडी सोप, 2 चमचे एवढेच धने आणि 1.5 चमचा एवढं जिरं, कारण जिरं पावडरही आपण वापरलेलं आहे तेलामध्ये. हे सर्व जिन्नस मंद गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे खमंग भाजले जातील. मोहरी तडतडायला लागली की गॅस बंद करायचा
आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थोडेसे गरम असताना मिक्सीच्या भांड्याला लावून ह्याची जाडसर पावडर करून घ्यायची. ही पावडर एकदम थंड झाल्यानंतर ह्या कापांवर घालायची आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिसळून घ्यायची की जेणेकरून सर्व कापांना आणि मिरच्यांना हा मसाला लागेल. तेल आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता हे काप याच्यामध्ये घालूया. इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की मसाला घालताना सुद्धा एकदम गार झालेला असावा आणि हे काप या तेलामध्ये घालताना सुद्धा तेल पूर्ण थंड झालेलं असावं. त्यानंतरच हे काप घालायचेत. काप घालून झाल्यानंतर तेल आणि हे काप अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि नंतर एखाद्या स्वच्छ बरणीत भरून घ्यायचे. 7-8 दिवस हे लोणचं मुरलं की खाण्यासाठी तयार होतं. मुरल्यानंतर ह्याची चव अजून छान लागते. ओली हळद, आवळा, मिरच्या, आलं, काळी मिरी ह्या सर्वांमुळे हे लोणचं आरोग्यदायीही बनलेलं आहे आणि चवदारही बनलेलं आहे. पहिल्यांदा बनवत असाल तर थोड्याशा प्रमाणात बनवून बघा आणि आवडलं तर अजून बनवा. पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. खूप हेल्दी लोणच्याची रेसिपी आहे. तेव्हा नक्की बनवून बघा. धन्यवाद.